चायला बाल्या लईच हसायला लागलाय रे. हा काय रे बाल्या, एवढा का हसायला लागलाय? लय बाहेर पर्यंत आवाज यायला लागला तुझं. एवढा कसा मोठ्यानं हसायला लागलाय? काय बघितलं? बर असं आहे काय? होय बाल्या, का बरं मारलं तिच्या नवऱ्याला त्या बाईने? आजोबा त्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंड मुळे त्या बायकोने त्याला लय हाणलं. असं आहे काय? आजोबा मला एक कळत हा. नाही, बायको आणि गर्लफ्रेंड मधला फरक काय आहे? बाल्या, तुला कशाला असले उत्सापती काहीतरी विचारत बसतो तू असल्या? हा तुला काय करायचं आहे? हा अभ्यास बिभ्यास कर केला काय? उघड टीव्ही बघत बसून काहीतरी मला विचारत बसतो. नाही आजोबा, मला सांगा तुम्ही बायको आणि गर्लफ्रेंड मधला फरकच काय? बर बर थांब तुला सांगतो, जरा विचार करू दे मला. आईला तर कसं ह्याला सांगू, कसं ह्याला उदाहरण देऊ? हे आता लहान हाय, असले प्रश्न विचारते, आता काय करावं? बर चल बाहेर चल, तुला सांगतो. गार्डन मध्ये चल, जरा नीट समजून तुला सांगतो हा काय फरक असतो ते. चल. ऐक बाल्या, तू टीव्ही बघतो आणि मोबाईल बी बघतो, बरोबर आहे का नाही? मग टीव्ही म्हणजे बायको आणि मोबाईल म्हणजे गर्लफ्रेंड. घरी तू टीव्ही बघतो आणि बाहेर जाताना मोबाईल घेऊन जातो, है का नाही? घरी तू टीव्हीचा आनंद घेत असतोस आणि बहुतेकदा तू मोबाईलशी खेळत असतो. टीव्ही आयुष्यभर फुकट असतो. एकदा टीव्ही आणून घरात लावला की चालू झाला, त्याला काय आपल्याला पैसे भरावे लागत नाही, ते काय नाही ते बरोबर आहे. पण तू मोबाईल जर का रिचार्ज केला नाही तर त्याची सेवा बंद होते. मला टीव्ही मोठा असतो, अवजड असतो, बहुतेक वेळा जुना असतो. पण मोबाईल सुंदर, आकर्षक आणि स्लिम असतो हा आणि बदलण्याजोगा असतो. आपण बदलू शकतो. मोबाईल सहज घेऊन फिरण्याजोगा असतो. टीव्ही चालवण्याचा खर्च सहसा परवडण्यासारखा असतो. पण मोबाईलचा जे खर्च असतो ते जास्त असतो आणि मागण्या करणारा असतो. टीव्हीला रिमोट असतो पण मोबाईलला रिमोट नसतो. आता सर्वात महत्वाचे म्हणजे मोबाईल हे दुहेरी संवादाचे माध्यम आहे. काय एकदा बोलतोय बी, तू बोलतोय बी आणि ऐकतोय बी, दुहेरी संवाद होतं का नाही? पण टीव्हीच्या बाबतीत तुला फक्त ऐकावेच लागते. तुझी इच्छा असू दे नाही तर नसू दे, तुला फक्त ऐकावंच लागते. आणि शेवटचे आणि महत्वाचे, तरीही टीव्ही श्रेष्ठ, कारण टीव्ही मध्ये व्हायरस नसतो आणि मोबाईल मध्ये व्हायरस शिरू शकतो. आणि मोबाईल सहज हॅक होतो आणि चोरले पण जातो का नाही? कोण बी नेते चोरून. आता समजला ना दोघातला फरक? आणि तू टीव्ही पण बघायचा नाही आणि मोबाईल पण बघायचा नाही, तू फक्त अभ्यासात लक्ष घालायचं. हा जा. मला तर आजोबा तर काहीच कळलं नाही. मित्रांनो, आता कसं वागायचं ते तुम्हीच ठरवा.